Students, today we are going to see the next point of this chapter, that is measurement of physical quantities. Last lecture आपण बघितलं की युनिट्स हे गुण कसं असलं पाहिजे त्याच्या प्रॉपर्टीज पण आपण बघितल्या होत्या. ओके, आणि एमकेएस सीजीएस मध्ये कन्वर्जन करण्यासाठी एक कन्वर्जन फॅक्टर असतो, तो सॅटिस्फाय झाला तरच एमकेएस सीजीएस किंवा सीजीएस एमकेएस मध्ये कन्वर्जन करायला असतं. पण हे सोडून आणखी बरेच त्याच्यामध्ये युनिट्स आहेत ज्याच्यानुसार तुम्ही फिजिकल क्वांटिटीज मेजर करू शकता. त्या फिजिकल क्वांटिटीज काय आहे आणि त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते आपण आता प्रॅक्टिसमध्ये डिस्कस करू. दॅट इज अ मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. ओके, लेंथ ही फंडामेंटल. ओके, फिजिकल क्वांटिटी याचं युनिट काय असणार आहे? मीटर. म्हणजे हे काय असणार आहे? फंडामेंटल युनिट. ओके, ठीक आहे. मास. मास कशामध्ये मेजर करतो आपण? इट इज मेजर्ड इन अ किलोग्रॅम. किलोग्रॅम किंवा ग्रॅम जे असेल ते तुम्ही एमकेएस नंतर सीजीएस मध्ये कन्वर्जन कराल, नो प्रॉब्लेम. पण बेसिक मेजरमेंट कशामध्ये करायचं? लेंथ हे मीटरमध्ये, मास हे किलोग्रॅममध्ये. आणि टाइम, टाइम कशामध्ये मेजर करणार? टाइम कॅन बी मेजर्ड इन अ सेकंड्स. टाइम कॅन बी मेजर्ड इन अ सेकंड्स. मग अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मीटरमध्ये मेजर करता किंवा सेंटीमीटरमध्ये त्याच्यामध्ये मेजर करता. पण ज्यावेळेला एखाद्या ऑब्जेक्टची लेंथ वाढते किंवा ज्यावेळेला एखाद्या ऑब्जेक्टची लेंथ कमी होते, मग ती मेजर कशी करायची? हे तर मी मेजर करू शकतो, सेंटीमीटर असेल किंवा मीटर असेल. हे का SI सिस्टीममध्ये डिफाईन केलं आहे की लेंथ ही मीटरमध्येच मोजायची. इट इज नॉट मेजर्ड इन अदर युनिट्स. ऑर आय कॅन से सेल्सियस घेतलं, केल्विन घेतलं नाही. याला एक स्टँडर्ड रेफरन्स दिला आहे, तो मीटर किंवा सेंटीमीटरमध्ये मोजायचा, म्हणून मी याची लेंथ कशामध्ये मोजणार? मीटर किंवा सेंटीमीटरमध्ये. आता हे मेजर करू शकतो. याची साईज जर 1 किलोमीटर झालं तर इट इज नॉट पॉसिबल इझिली. इट इज पॉसिबल बट इझिली नॉट पॉसिबल टू मेजर 1 किलोमीटर लेंथ ऑफ दिस पेन. याची लेंथ जर कमी झाली तर 1 सेंटीमीटरपेक्षा कमी झाली तर 0.5 सेंटीमीटर मोजू शकतो, 0.1 सेंटीमीटर मोजू शकतो. आणखी कमी झाली तर मोजू शकतो का आपण? नाही. म्हणजे ज्या वेळेला ऑब्जेक्टची लेंथ मायक्रो लेवलला जाते, मेजर करू शकत नाही इझिली. वी कॅन मेजर बट वी कॅनॉट मेजर इझिली. एखाद्या ऑब्जेक्टची जर लेंथ मॅक्रो म्हणजे खूप वाढली तर ती इझिली मेजर करता येऊ शकत नाही. आता फॉर एक्झाम्पल जर घेतलं तर रेडियस ऑफ अर्थची रेडियस किती आहे तुम्हाला माहिती आहे का? अर्थची रेडियस किती आहे? 6400 किलोमीटर. म्हणजे असं आहे का, अर्थला आपण एका पॉईंटला स्टार्ट झालो, इथून स्टार्ट झालो, एक असा पूर्ण डायमीटर पार केला आणि परत या ठिकाणी आलो, म्हणजे त्याचा मी डायमीटर काढला, त्याला डिवाइड बाय 2 केलं, त्याची रेडियस काढली नाही. इट इज अ हायपोथेटिकल अजम्पशन फ्रॉम विच वी कॅन इझिली कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ द अर्थ. बट दिस वी कॅन मेजर बिकॉज दिस इज सेड टू बी अ लार्ज व्हॅल्यू. जर पॉईंट घेतला तर मग तुम्हाला सांगितलं याची लेंथ जर 0.1 सेंटीमीटरच्या आत आली तर ती मेजर करू शकतो का? नाही. त्यामुळे एक ठराविक त्याच्या केसमध्ये काय केलेलं आहे? मेजरमेंट सिस्टीम दिलेली आहे. त्यानुसार तुम्ही काय करता? त्या ऑब्जेक्टची लेंथ ही मेजर करू शकता. लेंथ जास्त असेल किंवा कमी असेल तरी सुद्धा तुम्ही त्याची लेंथ किंवा मास हे मेजर करू शकता. मास कमी असेल, जास्त असेल, इझिली वी कॅन मेजर. लेंथ कमी असेल, जास्त असेल, इझिली वी कॅन मेजर. मग ते कुठले कुठले युनिट्स आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटर म्हणजे किती? 10⁻³ मीटर. ओके, म्हणजे बघा 10⁻³ हे काय सांगताय? इट मेजर द लेंथ. ओके, म्हणजे कशामध्ये आहे? किलो. आणखी जर लेंथ वाढली तर कशी मेजर करायची? 10⁻6. 10⁻6 कसं घेणार? इट इज अ मेगा. 10⁻6 हे इझिली मेजरेबल नाही आहे, बट वी कॅन मेजर. तर लेंथ आणखीन वाढली ऑब्जेक्टची, एवढी झाली, मी या ठिकाणी काहीही घेऊ शकतो. मी 10⁻³ मीटर पण घेऊ शकतो किंवा 10⁻³ kg पण घेऊ शकतो. मास वाढलं, लेंथ वाढली, पण ती मेजर करू शकतो इझिली. 10⁻9 झालं तर हे कसं असतं मेजर करायचं? इट इज अ गिगा. जर ऑब्जेक्टची लेंथ 10⁻9च्या ऑर्डरमध्ये असेल तर ती कशी मेजर करायची? इट इज मेजर्ड एज ए गिगा. जर लेंथ वाढली 10⁻12 जर झाली, जर लेंथ वाढली 10⁻12 झाली तर ती कशी मेजर करायची? इट इज मेजर्ड इन अ टेरा. त्याला म्हणतात टेरा. बघा 10⁻³ कसं मेजर करायचं? किलोच्या फॉर्ममध्ये मेजर करू शकतो. 10⁻6 मेगाच्या फॉर्ममध्ये मेजर करू शकतो. कारण मेगा म्हणजेच काय? 10⁻6.
गिगा म्हणजेच काय 10⁹ टेरा म्हणजेच काय इट इज अ 10⁻12 आणि एवढी जर लेंथ असेल तर लेंथ जर 10⁻15 मीटर असेल 10⁻15 मीटर जर लेंथ असेल किंवा 10⁻15 किलोग्रॅम जर मास असेल तर ते कसं मेजर करायचं इट इज मेजर्ड इन अ पेटा. लक्षात घ्या किलोमध्ये असेल तर 10⁻3 मेगामध्ये लेंथ असेल तर 10⁻6 मी लेंथच म्हणतोय मी बाकीचे पण उदाहरण घेऊ शकतो 1 किलोग्रॅमचे पण मी घेतलेलं नाही आहे. मेगा असेल तर 10⁻6 गिगा असेल तर 10⁻9 टेरा असेल तर 10⁻12 पेटा असेल तर 10⁻15 म्हणजे 10⁻15 पर्यंत आपण कुठल्या तरी ऑब्जेक्टची लेंथ मेजर करू शकतो. एखादा ऑब्जेक्ट 10⁻15 मीटरपर्यंत आहे तर तो आपण इझिली इन टर्म्स ऑफ पेटा मेजर करू शकतो. सो व्हेन द लेंथ बिकम्स लॉंगर even the length becomes longer we can measure the length in terms of kilo mega giga tera and peta. मग हे किलोमीटर असेल आणि जर मास घेतलं तर किलोग्रॅम असेल 1 ग्रॅम आणि 1000 ग्रॅम तुम्ही इझिली मेजर करू शकता. 1000 म्हणजेच काय 10⁻3 म्हणजे तुम्ही मास कशामध्ये मेजर केला आहे किलो मध्ये मेजर केलं आहे म्हणजे हे काय त्याचे मेजरमेंट्स फॉर द फिजिकल क्वांटिटीज. मास काय आहे फिजिकल क्वांटिटी लेंथ काय आहे फिजिकल क्वांटिटी. So kilo, mega, giga, tera, peta are the measurements for the physical quantities in terms of higher values. Kilo म्हणजे 10⁻3, mega म्हणजे 10⁻6, giga म्हणजे 10⁻9, tera म्हणजे 10⁻12 आणि peta म्हणजे 10⁻15. हे कधी जर ऑब्जेक्टची साईज किंवा ऑब्जेक्टची लेंथ किंवा ऑब्जेक्टचं मास जास्त असेल तर. ऑब्जेक्टचं मास कमी असेल तर ऑब्जेक्टचं मास कमी असेल तर म्हणजे जर हा ऑब्जेक्ट 1 ग्रॅमचा आहे आणि हा ऑब्जेक्ट 0.001 ग्रॅमचा आहे तर हा कसा मेजर करतो 0.001 मेजर करता येऊ शकतं येतं काही त्याला इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे असं मेजर करता येऊ शकतं 1 2 3 4 5 6 तुम्ही मेजर करू शकता का एवढा मास 0.000001 मेजर करू शकता नाही. मग मायक्रोस्कोपिक लेवलला जर गेलं तर त्यांचं मास कसं मेजर करायचं. सो टू मेजर द मास ऑर लेंथ ऑफ द एनी ऑब्जेक्ट एखाद्या ऑब्जेक्टची लेंथ जर खूपच कमी असेल तर ती कशी मेजर करायची. एखादा इलेक्ट्रॉन खूपच छोटा आहे इलेक्ट्रॉनचं मास किती ते पण तुम्ही मेजर करू शकता युझिंग सम मेजरिंग युनिट्स. जसं हे घेतलं लार्ज साईज असेल तर हे यूज करायचं मेजरिंग युनिट्स किलो मेगा गिगा टेरा आणि पेटा. जर स्मॉल असेल तर 10⁻3 10⁻3च्या ऐवजी जर लेंथ किंवा मास एवढं कमी असेल -3 तर ते कसं मोजायचं असतं हे तुम्हाला माहिती आहे. मिली मिली म्हणजे किती 10⁻3 10⁻6 जास्त आहे 10⁻6 खूप कमी आहे. +6 म्हणजे जास्त आहे ना 10⁻6 हा खूप जास्त आहे 10⁻6 हा खूप कमी आहे त्या ऑब्जेक्टचा. पण तो मेजर कसा करायचा इट इज मेजर्ड इन अ मायक्रो. हे युनिट तुम्हाला माहिती असेल मायक्रो मी असं या ठिकाणी घेतो म्हणजे ते तुम्हाला लक्षात राहील. इट इज टू बी अ मायक्रो. गिगा म्हणजे काय खूप जास्त आहे 10⁻9 खूप कमी करतो 10⁻−9. बघा कसं तुम्हाला लक्षात आल्यासाठी मी या ठिकाणी स्टेप्स दिले +3 असेल तर किलो -3 असेल तर मिली. खूप जास्त आहे 10⁻6 मेगामध्ये लिहायचं खूप कमी आहे -6 मायक्रोमध्ये लिहायचं. खूप जास्त आहे लेंथ किंवा मास 10⁻9 गिगा 10⁻−9 हे +10 गिगा असेल तर -9 या ठिकाणी नॅनो असं लिहायचं. नॅनो तुम्हाला माहिती असेल खूप कमी साईज आहे -9 म्हणजे नॅनो +9 म्हणजे गिगा. ऑब्जेक्टची साईज आणखी कमी झाली -9 ची -12 झाली. बघा साईज कमी कमी होते लागले -3 म्हणजे -6 आणखी कमी -9 आणखीन कमी झालं -12 आणखीन कमी झालं म्हणजे +12 म्हणजे खूप जास्त आहे ते कशामध्ये मोजलं 13 तर -12 कशामध्ये मोजायचं इट इज पिको. हे लक्षात ठेवा कारण तुम्हाला पूर्ण 12वी कंप्लीट होईपर्यंत सगळं तुम्हाला हे कन्वर्जन लक्षात राहिले पाहिजे. 10⁻12 असेल तर ते 13मध्ये मोजायचं 10⁻−12 असेल तर ते पिकोमध्ये मोजायचं. 10⁻15 जर पेटामध्ये मोजला आता -12 ची आणखी साईज कमी करतो बॉडीची -15 कसं मोजायचं इट इज मेजर्ड इन अ हेक्टर किंवा ज्याला म्हणतात फर्मी. आत्तापर्यंत आपण कुठं
जे तुम्ही 8वी 10वीला मेजर केलं आहे, किलो मेजर केला आहे, तुम्ही किलोग्रॅम मास मेजर केला आहे, मेगामध्ये मेजर केला आहे, मायक्रोमध्ये इलेक्ट्रॉनचा करंट मायक्रो एम्पियरमध्ये तुम्ही मेजर केला आहे, इलेक्ट्रॉनचा करंट तुम्ही मिली एम्पियरमध्ये सुद्धा मेजर केला आहे. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त इथंपर्यंत आला आहे 10वीपर्यंत. ओके, 10वीपर्यंत तुम्ही इलेक्ट्रॉनचा करंट मेजर केला आहे मिली एम्पियर, म्हणजे तो खूप कमी आहे, खूप जास्त आहे का नाही, खूप कमी आहे. मग तो कसा मेजर केला? मायक्रो एम्पियर. आणखी जर कमी झाला तर तो करंट कशामध्ये मोजला? इट इज मेजर्ड इन मायक्रो एम्पियर. तुम्ही किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये कन्वर्जन केला, 1000 ग्रॅम म्हणजेच काय? इट इज 10³ ग्रॅम. ओके, किलोमीटर म्हणजे परत 10³ मीटर, म्हणजे तुम्ही 10³ पण आला आणि मेगामध्ये पण आला 10⁶ मेगामीटर ऑर इट इज टू बी मेगाग्रॅम. म्हणजे इथं पण तुम्ही स्टडी केला आहे. याच्या पुढचे जे व्हॅल्यूज आहेत ह्या तुम्हाला टाकावी लागणार आहे. कॅपॅसिटरच्या कन्सेप्टमध्ये तुम्ही मायक्रो नॅनो पिको लेवलला जात आहे आणि क्लासिकल मेकॅनिक्समध्ये तुम्ही गिगा आणि टेरा लेवलपर्यंत बॉडीचं मास मेजर करू शकताय, ज्या कन्सेप्ट आपण आता 11th स्टँडर्डला डिटेल्समध्ये स्टडी करणार आहे. सो ट्राय टू अंडरस्टँड मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. एक फिजिकल क्वांटिटी मेजर केली, लेंथ ती मीटरमध्ये मेजर केली, मास कशामध्ये मेजर केलं? किलोग्रॅम, आणि टाईम कशामध्ये मेजर केला? सेकंड्स. पण लेंथ वाढली, मास वाढली तर ती कसं मेजर करायचं? ते मेजर करायचं असं किलो, मेगा, गिगा, टेरा आणि पेटा. लेंथ जर खूपच कमी झाली, जी बघू शकत नाही, मेजर करू शकत नाही, मास खूप कमी झालं, जे बघू शकत नाही आणि मोजू शकत नाही, ते कशाला मोजायचं? मिली, मायक्रो, नॅनो, पिको, फेम्टो. त्या फेम्टोलाच म्हणतात 1 फर्मी. फर्मी इज सेड टू बी 10⁻⁻15 मीटर. हे का? त्या ॲटमची साईज असते, हे पण आपण नंतर व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो ट्राय टू अंडरस्टँड द कन्सेप्ट मेजरमेंट ऑफ दी फिजिकल क्वांटिटीज. आता आपण या केसमध्ये महत्त्वाचा पॉईंट डिस्कस करणार आहे, तो म्हणजे दॅट पॉईंट इज सेड टू बी अ सिस्टम ऑफ युनिट्स. So to measure the larger quantities, always use kilo, mega, giga, tera, and peta. And to measure the smallest quantities, ज्या आपल्याला easily measure करता येत नाही, open eyesनी, त्या कशाने measure करायचा? मिली. कारण तुम्ही बघितलं का इलेक्ट्रॉन? नाही, you cannot see the electron, but you can measure the electron in milliampere. You cannot see the electron, but you can measure the electron current. Measure the electron current in a micro एम्पियर. आता हा पॉईंट आपण डिस्कस करूया जो खूप महत्त्वाचा आहे, सिस्टीम ऑफ युनिट्स. सिस्टीम ऑफ युनिट्स. आपल्याला माहिती आहे, ज्या तुम्ही 9वी 10वीला स्टडी केला आहे, पहिली सिस्टीम ऑफ युनिट म्हणजे काय? इट इज अ MKS. MKS हे आता पहिला लिहून घ्या, नंतर आपण डिस्कस करूया. सेकंड सिस्टीम CGS. मीटर, किलोग्रॅम, सेकंड. मीटर, किलोग्रॅम, सेकंड. CGS म्हणजे सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड. MKS म्हणजे मीटर, K म्हणजे तर किलोग्रॅम, सेकंड. CGS मध्ये हे C काय असणार आहे? सेंटीमीटर. हे G काय असणार आहे? ग्रॅम. आणि S म्हणजे काय असणार आहे? सेकंड्स. म्हणजे पहिली सिस्टीम ऑफ युनिट्स कशी MKS मध्ये मेजर करू शकतो आपण. दुसरी सिस्टीम ऑफ युनिट कशी आहे? CGS म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टची लेंथ आपण सेंटीमीटरमध्ये मोजू शकतो, तर ते झालं CGS मध्ये. एखाद्या ऑब्जेक्टची लेंथ आपण जर मीटरमध्ये मोजली तर ती कशी मेजर करायची? इट इज इन MKS. म्हणजे मीटर असेल तर MKS, CGS असेल तर सेंटीमीटर. थर्ड, आता ही तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल ते आपण बघू. FPS, फूट पाऊंड सिस्टीम. किती फूट आहे पट्टी हे आपण मेजर करू शकतो इझिली, कारण देर इज अ रिलेशन बिटवीन सेंटीमीटर, मीटर अँड foot. So we can easily measure or we can easily convert MKS चं FPS मध्ये कन्वर्जन करू शकतो, CGS चं FPS मध्ये कन्वर्जन करू शकतो. What is this FPS? Foot pound seconds. Foot म्हणजे काय? It is related to length, सेंटीमीटर, मीटर. Pound म्हणजे काय? It is relating to the mass. P relating to the gram म्हणजे mass, किलोग्राम म्हणजे K. म्हणजे बघा MCF दे आर कन्व्हर्टेबल. मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्जन करू शकतो, सेंटीमीटरचं फूट और फूटमध्ये कन्वर्जन करू शकतो. किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये कन्वर्जन करू शकतो आपण, ग्रॅमचं पाऊंडमध्ये सुद्धा कन्वर्जन करू शकतो. आणि सेकंड रिमेन्स द सेम इन ऑल द केसेस. सो दीज आर द 3 सिस्टीम ऑफ युनिट्स. आणि चौथी जी आहे ती आहे SI युनिट्स. याला म्हणतो आपण स्टँडर्ड
इंटरनॅशनल, म्हणजे 1960 साली एक पॅरिसमध्ये कॉन्फरन्स झाली होती. 1960 साली सिस्टीम इंटरनॅशनलची एक कॉन्फरन्स झाली होती. त्या कॉन्फरन्समध्ये नंबर ऑफ युनिट्स हे डिफाईन केले गेले, आणि ते युनिट्स डिफाईन झाल्यानंतर काय केलं गेलं, प्रत्येक युनिटला, प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला एक फिक्स युनिट दिलं गेलं. म्हणजे जर याची लेंथ मोजायची असेल तर तुम्ही ते मीटरमध्येच मोजायची, किंवा सेंटीमीटरमध्ये मोजायची, किंवा पाऊंडमध्ये मोजायची. जर मास मेजर करायचं असेल तर ते कशामध्ये मेजर करायचं, इट इज मेजर्ड इन अ किलोग्रॅम, ग्रॅम और इन अ पाऊंड्स. म्हणजे ह्या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत, त्या स्पेसिफिक क्वांटिटीज डिफाईन केल्या आणि त्याचं युनिट्स डिफाईन केलं. ओके, ते युनिट डिफाईन झालं, ते या कॉन्फरन्समध्ये डिफाईन झालं, सिस्टीम इंटरनॅशनल या कॉन्फरन्समध्ये. त्यामुळे त्या युनिट्सला काय म्हणलं गेलं, इट इज सेड टू बी सिस्टीम इंटरनॅशनल युनिट्स, स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट्स. हे युनिट्स एका सिस्टीम इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये डिफाईन केले गेले. म्हणजे 7 फंडामेंटल युनिट कुठले आहेत ते आपण या केसमध्ये आता डिस्कस करू, जे त्या कॉन्फरन्समध्ये डिफाईन झाले. पहिलं फिजिकल क्वांटिटी घेतली लेंथ, जी मीटरमध्येच मोजायची, हे सांगितले गेलं. दुसरी फिजिकल क्वांटिटी मास हे केजी मध्येच मोजायचं, म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल स्टँडर्ड. ओके, टाइम हे सेकंडमध्येच मेजर करू शकतो आपण. 7 फंडामेंटल क्वांटिटीज डिफाईन झाल्या. त्यातली पहिली फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे लेंथ, दुसरी फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे मास, तिसरी फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे टाइम, चौथी फंडामेंटल क्वांटिटी करंट कशामध्ये मोजला गेला, जे त्याला डिफाईन झालं की करंटचं युनिट हेच असलं पाहिजे, इट इज मेजर्ड इन अ एम्पियर. करंट हा एम्पियरमध्येच मोजायला पाहिजे असं त्यावेळी त्या कॉन्फरन्समध्ये डिसाईड झालं. त्यामुळे 7 फंडामेंटल क्वांटिटीजचे युनिट काय आहे ते आपण आता बघायला लागलो. लेंथ, मास, टाइम, करंट. टेम्परेचर मोजण्याचं स्टँडर्ड युनिट हे त्यांनी केल्विन डिफाईन केलं. ओके, आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स हे नंतर आपण जसं तुम्हाला चॅप्टरमध्ये येईल थर्मोडायनामिक्समध्ये सबस्टन्सचे कन्सेप्ट त्याला आपण डिस्कस करू. अमाऊंट ऑफ सबस्टन्स कशामध्ये मोजायची असते, इट इज मेजर्ड इन अ मोल. अमाऊंट ऑफ सबस्टन्स कशी मोजायची, सेंटीमीटरमध्ये मोजायची, केल्विनमध्ये मोजायची, का सेकंडमध्ये मोजायची, नाही. अमाऊंट ऑफ सबस्टन्स ऑलवेज मेजर्ड इन टर्म्स ऑफ द मोल्स, हे त्यावेळी डिफाईन केलं गेलं. आणि 7वं फंडामेंटल जे काय आहे फिजिकल क्वांटिटी, आणि त्याची फिजिकल क्वांटिटीचं युनिट ते काय आहे बघा, लेंथ, मास, टाइम, करंट, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आणि लास्ट म्हणजे इंटेन्सिटी. लाईटची इंटेन्सिटी कशामध्ये मोजायची, लाईटची इंटेन्सिटी सेंटीमीटर, नो. केल्विन, नो. इंटेन्सिटी ऑफ लाईट ऑलवेज मेजर्ड इन अ कॅन्डेला. हे 7 फंडामेंटल युनिट्स डिफाईन केले गेले. हे 7 फंडामेंटल युनिट्स मेजर करण्यासाठी या क्वांटिटीज हे त्याचे युनिट्स आहेत हे सांगितलं गेलं. हे 7 फंडामेंटल क्वांटिटीज हे त्या सिस्टीम इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये डिफाईन केले गेले. आणि त्याचे जे युनिट्स आहेत मीटर, केजी, सेकंड, एम्पियर, केल्विन, मोल आणि कॅन्डेला, हे काय आहेत SI युनिट, सिस्टीम इंटरनॅशनल युनिट्स. त्याच्यामध्ये याला नाव दिलं गेलं स्टँडर्ड इंटरनॅशनल्स. ओके, इट इज सेड टू बी अ स्टँडर्ड इंटरनॅशनल्स. So try to understand these 7 fundamentals units आणि 7 fundamentals physical quantities. पहिली फंडामेंटल क्वांटिटी काय डिस्कस केली, लेंथ, ती कशामध्ये मोजायची, मीटरमध्ये. दुसरी मास, ते केजीमध्येच मोजायचं. तिसरं टाइम, ते सेकंडमध्येच मोजायचं. चौथं करंट, ते एम्पियरमध्येच मोजायचं. 5वं टेम्परेचर, हे केल्विनमध्येच मेजर झालं पाहिजे. अमाऊंट ऑफ सबस्टन्स हे मोलमध्येच मेजर झालं पाहिजे. आणि इंटेन्सिटी ऑफ लाईट कशामध्ये मोजायची, लाईट घ्या किंवा यू कॅन टेक अ कॅन्डलमधून लाईट बाहेर पडते, ती कशामध्ये मेजर करायची, इट इज इन अ कॅन्डेला. त्यामुळे हे 7 फंडामेंटल्स फिजिकल क्वांटिटीज आहेत. सो ट्राय टू रिमेंबर दीज 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज अँड देअर मेजरमेंट्स. म्हणजे ते कशामध्ये मेजर केले, एक म्हणजे मीटर, दुसरं किलोग्रॅम, सेकंड्स, एम्पियर, केल्विन. ऑफकोर्स केल्विनला तुम्ही कन्वर्जन करू शकता डिग्री सेल्सियसमध्ये, पण स्टँडर्ड त्याचं काय युनिट आहे, इट इज अ
केल्विन. आता आपण बघू हे 7 फंडामेंटल्स फिजिकल क्वांटिटीज डिफाईन झाल्या. त्याचबरोबर एक 2 सप्लिमेंटरी युनिट्स डिफाईन झाले. त्याचबरोबर एक 2 सप्लिमेंटरी युनिट्स डिफाईन झाले. ते कुठले कुठले युनिट डिफाईन झाले बघा. हे काय झाले? फंडामेंटल क्वांटिटीज आणि त्याची युनिट्स, क्वांटिटी अँड युनिट्स. नंतर एक 2 डिराइव्ड क्वांटिटीज अँड युनिट्स. 7 फंडामेंटल डिफाईन झाले आणि 2 काय झाले? डिराइव्ड क्वांटिटीज डिफाईन झाले. मग डिराइव्ड क्वांटिटीमध्ये पहिली क्वांटिटी काय डिफाईन झाली बघा, ती म्हणजे प्लेन अँगल. ती म्हणजे प्लेन अँगल जो रेडियनमध्ये मोजायचा असं सांगितलं. तुम्ही बघितलं बऱ्याच वेळेला प्लेन अँगल. अँगल कसा मोजतो आपण रेडियनमध्ये ना. आणि दुसरा अँगल इट इज सॉलिड अँगल. दुसरा अँगल हा काय असतो? सॉलिड अँगल. तो कशामध्ये मोजायचा? इट इज अ स्टेरेडियन. म्हणजे बघा सिस्टीम इंटरनॅशनल्स या कॉन्फरन्समध्ये स्टँडर्ड इंटरनॅशनल्स हे जे युनिट्स आहेत हे 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड झाले. पहिली कॅटेगरी फंडामेंटल क्वांटिटीज त्यांची युनिट्स, दुसरी कॅटेगरी म्हणजे डिराइव्ड क्वांटिटीज त्यांची युनिट्स. फंडामेंटलमध्ये 7 क्वांटिटीज आणि त्याची 7 क्वांटिटीजचे युनिट्स. म्हणजे या क्वांटिटीज काय आहेत? फंडामेंटल्स. याच्यापासून दुसऱ्या क्वांटिटीज आपण डिफाईन करू शकतो. मी काय म्हटलं बघा, याच फंडामेंटल क्वांटिटीज पासून आपण दुसऱ्या क्वांटिटीज डिफाईन करू शकतो. फॉर एक्झाम्पल व्हेलॉसिटी घ्या. व्हेलॉसिटी कशी मेजर करणार आहे? व्हेलॉसिटी कशी मेजर करतो आपण? मीटर पर सेकंड ना. म्हणजे ही क्वांटिटी डिराइव्ह केली. मीटर म्हणजेच काय? फंडामेंटल. सेकंड म्हणजेच काय? फंडामेंटल. बघा सेकंड म्हणजे फंडामेंटल. फोर्स म्हणजे काय? फोर्सचं युनिट काय असतं? kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. फोर्स कसा मेजर केला? सर तो आम्ही असा मेजर केला, किलोग्रॅम मीटर पर सेकंडमध्ये आम्ही फोर्स मेजर केला. मग किलोग्रॅम म्हणजेच काय? फंडामेंटल युनिट. मीटर म्हणजेच काय? फंडामेंटल युनिट. सेकंड म्हणजेच काय? फंडामेंटल युनिट. म्हणजे हे फंडामेंटल युनिट्स, फंडामेंटल क्वांटिटीज यूज करून तुम्ही वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज डिराइव्ह करू शकता. त्यामुळे सगळ्यांचा बेस हा आहे फंडामेंटल क्वांटिटीज. सो फंडामेंटल क्वांटिटीज आर 7 आणि 2 डिराइव्ड क्वांटिटीज आहेत. त्यामध्ये प्लेन अँगल, रेडियन आणि सॉलिड अँगल, स्टेरेडियन. मग हे काय आहे प्लेन अँगल? तुम्ही स्टडी केला आहे 10वीला. व्हॉट इज दॅट प्लेन अँगल? बघा मी इथं लिहितो 7वी क्वांटिटी इंटेन्सिटी ॲज ए मेजर इन अ कॅन्डेला. ठीक आहे. अँगल तुम्ही कसा डिफाईन करता? अँगल हाऊ यू आर डिफाइनिंग अँगल? 2 लाईन्स इंटरसेक्ट इच अदर. द इंटरसेक्शन ऑफ 2 लाईन्स टू इच अदर. आणि ही त्यांची काय आहे? आर्क. आर्क म्हणजे काय असते रे? आपण याला मराठीमध्ये म्हणतो कडा. आर्क म्हणजे काय? कडा असते. बरोबर. म्हणजे जर सर्कल घेतला असा, एक पार्टिकल इथं आहे, काही आणि पार्टिकल इथं जाईल सर्क्युलर मोशनमध्ये. मग या पार्टिकलने किती अँगल कम्पेअर केला? किती अँगल या ठिकाणी त्यानं विड्रॉ केला बघा. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ 2 लाईन्स दॅट इज कॉल्ड एज अ अँगल. म्हणजे याने आर्क एवढी कंप्लीट केली. बरोबर. आणि सेंटरपासून डिस्टन्स किती आहे? आर. बरोबर. मग या केसमध्ये मी थिटा कसा डिफाईन करतो बघा. प्लेन अँगल मी थिटा डिस्कस करायला लावलं. प्लेन अँगल. सो द प्लेन अँगल हा ऑलवेज 2 डायमेन्शनमधला असतो. तुम्ही जो कॅल्क्युलेशनमध्ये आतापर्यंत अँगल घेतला आहे 9वी थिटा जो अँगल घेतला आहे तो कशामध्ये असतो? ऑलवेज 2 डायमेन्शनल, एक्स अँड वाय डायमेन्शनमध्ये असतो. दॅट थिटा इज डिफाइंड ॲज आर्क अपॉन रेडियस किंवा सेंट्रल डिस्टन्स जे असेल ते. मग सपोज यानं आर्क कंप्लीट केले एस, सेंटरपासून त्याचं डिस्टन्स किती आहे? त्या आर्कचं आर्क. मग मी थिटा कसं डिफाईन करू? इट इज आर्क. आर्क म्हणजे एस, रेडियस म्हणजेच आर्क. सो आय कॅन डिफाईन अँगल इज सेड टू बी आर्क अपॉन रेडियस. कुठल्याही 2 लाईनचा इंटरसेक्ट झाल्या तर त्याचा अँगल कसा काढायचा? किती आर्क कंप्लीट केले डिवाइड बाय त्या आर्कचं सेंटरपासूनचं डिस्टन्स. सेंटरपासून डिस्टन्स म्हणजे
ज्या पॉईंटला दोन लाईन्स इंटरसेक्ट झालेल्या आहेत, ही एक लाईन इथे आहे, ही एक लाईन इथे आहे, या ठिकाणी काय झालं, दोन लाईन्सचं इंटरसेक्शन झालं. सो थिटा इज सेड टू बी अ S/R विच कॅन बी मेजर्ड इन अ रेडियन. बरोबर आहे का? रेडियन कसं मेजर करतात, असं सी एक्सपोनंट सीला दाखवतात असं रेडियन. तर आता सॉलिड अँगल, हा पण खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. सॉलिड अँगल, अँगल 2 डायमेन्शनमध्ये पण असतो. अँगल जर 3 डायमेन्शनमध्ये असला तर त्या अँगलला काय म्हणायचं, इट इज टू बी अ सॉलिड अँगल. आता तुम्ही बघता 3D मूव्हीज, 3D मूव्हीजमध्ये बघा, 3D मूव्हीजमध्ये 3 ॲक्सिस कंसिडर केला जातात, दॅट इज टू बी एक्स, वाय अँड झेड ॲक्सिस. आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जाणार नाही आहे. जर अँगल 2 डायमेन्शन असेल तर तो कसा मेजर करतात, प्लेन अँगल. आणि जर अँगल 3 डायमेन्शनमध्ये असेल तर तो कसा मेजर करतात, इट इज अ स्टेरेडियन. त्या अँगलला काय म्हणायचं, सॉलिड अँगल. सो सॉलिड अँगल ऑलवेज इन 3 डायमेन्शन. मग 3 डायमेन्शनमध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊया. सर्कल 2 डायमेन्शनमध्ये असतो, तर स्पियर हा 3 डायमेन्शनमध्ये असतो. मग मी स्पियर घेतो आणि स्पियरचा या ठिकाणी काय करतो, अँगल काढतो, कारण स्पियर कशामध्ये आहे, 3 डायमेन्शनमध्ये आहे. सो आय कॅन राईट हिअर सॉलिड अँगल, दॅट इज अ सॉलिड अँगल ऑलवेज प्रेझेंट इन अ 3 डायमेन्शन. तो सॉलिड अँगल कसा द्यायचा असतो, असा द्यायचा असतो, डी ओमेगा किंवा ds. 3 डायमेन्शनमध्ये असा घेतो बघा, 3D मध्ये स्पियर आहे, बरोबर. मग हा काय, त्याचा स्पियरचा सरफेस एरिया असतो, हा त्या स्पियरचा सरफेस एरिया असतो. आणि हे डिस्टन्स ज्या पॉईंटला 2 लाईन्स इंटरसेक्ट झाले, मग इथला हा सॉलिड अँगल, स्पियर म्हणजेच काय, तो भरलेला आहे, किती आहे, सॉलिड अँगल या ठिकाणी कसा डिफाइन करतो सॉलिड अँगल, इट इज अ सरफेस एरिया अपॉन स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑफ एरिया फ्रॉम पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. याचा अर्थ काय होईल, जसा अँगल डिफाइन केला आर्क अपॉन रेडियस, आर्क एस अपॉन आर्क, इथं त्याची आर्क काय, दॅट इज द सरफेस एरिया ऑफ दी स्पियर. पर आणि त्या डिवाइड बाय काय म्हटलंय, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑफ एरिया फ्रॉम द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. या एरियाचं स्क्वेअर ऑफ डिस्टन्स किती आहे, आर, त्याचा स्क्वेअर केला, कुठून, जिथून एरिया स्टार्ट झाला, कुठे एंड झाला, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. तेच म्हटलं, फ्रॉम पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. म्हणजे जे डिस्टन्स या सरफेस एरियाचं इथंपर्यंत किती आहे, आर, त्याचा स्क्वेअर करत असतो. म्हणजे सरफेस एरिया फॉर डिस्टन्स ऑफ एरिया फ्रॉम द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ते किती आहे बघा. सॉलिड अँगल कॅन बी रिटन ॲज डी ओमेगा. सरफेस एरिया काय असतो स्पियरचा, इट इज 4πr². 4πr² अपॉन स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, त्या एरियाचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन पासूनचं जे डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर करतात. त्यामुळं सॉलिड अँगल ऑलवेज 4π. So keep in mind, whenever there is a 3-dimension angle, that angle always solid angle. And whenever there is a 2-dimension angle, it is a plane angle. Plane angle हा असतो रेडियन मध्ये, तर सॉलिड अँगल मेजर करतात, इट इज अ स्टेरेडियन. इट इज मेजर्ड इन अ स्टेरेडियन. इज इट क्लियर? हे 2 डिराइव्ड क्वांटिटीज आहेत, प्लेन अँगल आणि solid angle. Keep in mind, plane angle always used in a 2-dimension, solid angle always used in a 3-dimension. मग 3 डायमेन्शन आहे म्हणून स्पियर घेतला, कारण स्पियर कसा असतो 3D मध्ये असतो, तर सर्कल कसा असतो, इट इज इन अ 2D. सो हियर वी हॅव डिस्कस द सिस्टम ऑफ युनिट्स, LKS, CGS, फूट पाउंड सिस्टम, हियर FPS, ओके. मीटर, किलोग्राम सेकंड्स, सेंटीमीटर, ग्रॅम सेकंड्स, फूट पाउंड सेकंड्स. तुम्ही मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्जन करू शकता, तुम्ही सेंटीमीटरचं फूटमध्ये कन्वर्जन करू शकता, तुम्ही किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये कन्वर्जन करू शकता, तुम्ही ग्रॅमचं पाऊंडमध्ये कन्वर्जन करू शकता. आणि सेकंड काय, इट इज इंटर कन्वर्टेबल, ते इझिली कन्वर्ट होत आहे. आणि चौथं काय, SI युनिट्स. म्हणजे सिस्टम ऑफ युनिट्स 4 आहेत, LKS, CGS, FPS आणि SI युनिट्स.
मग SI युनिट्सचे परत 7 फंडामेंटल क्वांटिटीज. पहिली म्हणजे लेंथ, मास, दुसरी मास, थर्ड टाइम, फोर्थ करंट, फिफ्थ टेम्परेचर, सिक्स्थ अमाउंट ऑफ सबस्टन्स आणि सेवन इंटेन्सिटी. हे 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. फंडामेंटल का? कारण याच्यापासून दुसऱ्या क्वांटिटी डिराईव्ह होतात. मग तुम्हाला सांगितलं वेलॉसिटी म्हणजेच काय असतं, मीटर पर सेकंद. मीटर म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट. सेकंड म्हणजे टाइम. म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि टाइम यांच्या युनिटवरनं वेलॉसिटी डिफाईन झाली. म्हणजे ही काय आहे, इट इज अ डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. सो नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज कॅन बी डिराइव्ड युजिंग दिस फंडामेंटल क्वांटिटीज. मग या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आणि 2 डिराइव्ड क्वांटिटीज. म्हणजे पहिली काय असणार आहे, प्लेन अँगल विच इज मेजर्ड इन अ रेडियन अँड सेकंड इज सेड टू बी अ सॉलिड अँगल विच इज इन अ स्टेट रेडियन. आणि हे लक्षात ठेवा, प्लेन अँगल ऑलवेज इन अ 2 dimension, the solid angle always in a 3 dimension. So here we can stop. In the next lecture we are going to study in detail for the conversion of the units. Okay, we'll stop here.